सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधला वाद आता चव्हाट्यावर येताना दिसून येतोय। अकोल्यामध्ये जिल्हा नियोजन आणि विकास समिती म्हणजेच डीपीडीएच्या बैठकीमध्ये भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला। महापालिकेच्या दलित वस्तीच्या निधीवरून हा वाद झालेला आहे। अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला। महत्त्वाचं म्हणजे कामगार मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती। त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला आहे। याची माहिती दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनासमोर मोठ्या संख्येने जमा झाले। यावेळेला एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये एकच राडा पाहायला मिळाला। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात अकोल्याला। जयेश जगड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जयेश, अकोला येथील जिल्हा नियोजन समिती येथे आज डीपीडीसीची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत काही अनधिकृत लोक या बैठकीत होते आणि ते व्हिडिओ शूटिंग काढत होते। आणि यानंतर आकाश फुंडकर जे पालकमंत्री आहेत त्यांनी या जे शूटिंग करत होते यांना थांबवलं की शूटिंग करू नका आणि तुम्ही कोण आहात म्हणून। यावर नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला की त्यांना का तुम्ही अडकवता। आणि यानंतरच रणधीर सावरकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा तोच प्रश्न विचारला की तुम्ही त्यांना का नाही म्हणता म्हणून। आणि यानंतर दोघांमध्येही शाब्दिक वाद सुरू झाला आणि त्यानंतर 3 मिनिटाचा हा वाद झाला आणि त्यानंतर सुरळीत ही पूर्ण बैठक पार पडली। मात्र बाहेर ही अफवा पसरली की दोघं एकमेकांच्या अंगावर गेले, शिवीगाळ गेली असा प्रकार घडला आणि त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ता जमा झाले या परिसरात आणि त्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून झाले आणि एकमेकांच्या विरोधात नारेबाजी हे असा प्रकार सुरू झाला। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना समजूत काढून दोन्ही गटांना बाजूला केलेलं आहे। अगदी जयेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।